तर कल्याण लागलेली आहे. हो, आत्ताच गेली वाटतं कल्याण. अंबरनाथ लागली आता 5:08ची. हो, तर मी अंबरनाथ ट्रेन पकडली, जी आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी चूक होती. तर इथे थोडं चालू आहे डेकोरेशन आणि संध्याकाळचा टाइम झालेला आहे, 6 वाजलेले आहेत. तर आठवडी बाजारामध्ये तुम्हाला इथे भाज्या वगैरे पण बघायला मिळतात. हे बघा, शेवग्याची शेंग वगैरे ह्या सगळ्या बाजार इथे बघायला मिळतो. टाइम ट्राय करते फायर पान. मला चटका नाही लागणार ना? मला ॲक्च्युली पान हा जास्ती प्रकार आवडत नाही, पण मला हे लाईफमध्ये ट्राय करायचं होतं आणि खानदेशी महोत्सवमध्ये ट्राय करायला मला मिळतं आहे. सो ना ठाण्यात भरपूर एक्झिबिशन्स केले आहेत, पण आता ना वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन फेस्टिवल करायला खूप मजा येते. हा किलो 300 रुपये किलो. तुम्ही बघू शकता, असा लाल लाल लसूण आहे एकदम. हॅलो, नमस्कार मंडळी, मी अक्षदा ब्लॉगर. आज तुमच्यासोबत मी माझं ट्रॅव्हल एक्सप्लोअर करणार आहे. मी निघाली आहे कल्याणला खानदेशी महोत्सव एक्सप्लोअर करायला. सो खानदेशी महोत्सव काय असणार आहे तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीवर बघायला मिळणारच आहे. तर जाऊन नक्की चेक करा. ह्याच सेम नावाने इन्स्टा आय डी आहे माझं. आणि आता आपण निघालेलो आहोत ठाण्यावरून कल्याणला. मी ठाणा स्टेशनला तर चालली आहे ऑटोने. बाय ऑटो मीटरची ऑटो केलेली आहे. ऑलमोस्ट 26 रुपये होतात माझ्या घरापासून ठाणा स्टेशन जायला आणि तिथून कल्याण रिटर्न तिकीट पे काढणार. चला तर आपण एक साथ सगळेजण ट्रॅव्हल करू. ओके गाईज, मी आता तिकीट काढलेली आहे. 24 रुपये रिटर्न झालेले आहेत. आता येताना माझ्याकडून त्याने 27 रुपये घेतले, जे काय 26 झालेले, पण त्यांनी माझे 27 घेतले आणि मी घाईघाईत बघितलंच नाही. त्याने मला 1 रुपया कमी दिला आहे. सो जाऊ देत. आणि आता बघा 27 आणि 24 असे झालेले आहेत माझे तिकिटीचे कल्याणपर्यंत. आता मी ऑलमोस्ट ठाणा स्टेशन पोहोचलेली आहे. हा ठाणा स्टेशन आहे आपला. जे बाहेर लोकल तिकीट काढतात ना, ते लोक काहीतरी 2 का 4 रुपये एक्स्ट्रा घेतात, पण ते लाईन लावण्यापेक्षा मला बेटर वाटतं. सो आज मी खूप एक्साइट आहे, कारण की एक्झिबिशन म्हणा किंवा महोत्सव म्हणा, मी कल्याणमध्ये पहिल्यांदाच करते आणि मजा येणार आहे. आज मला कल्याणची पब्लिक एक्सप्लोर करता येणार आहे किंवा तिथल्या फॉलोअर्स मला बघता येणार आहे की तिथे मला काय रिस्पॉन्स मिळतोय. सो मी थोडी एक्साइटेड आहे. लेट्स सी. तर कल्याण लागलेली आहे. हो, आत्ताच गेली वाटतं कल्याण. अंबरनाथ लागली आता 5:08ची. सो ह्याला खूप गर्दी असणार. मला कल्याणला उतरायला पण खूप गर्दी असणार. जर मला आधी ऑटो मिळाली असती ना, तर मला कल्याण ही मिळाली असती आणि मग मला एवढं गर्दी पण लागली नसती. आणि हा टाइम म्हणजे ऑलमोस्ट 5 वाजताचा टायमिंग म्हणजे गर्दीचाच आहे. पण आता बघू. ऍक्च्युली खूप घाबरली आहे, कारण की ट्रेनने प्रवास मी करते, मला आवडतो ट्रेनने प्रवास करायला. जे अगदी कमी पैशात आपण आपल्या डेस्टिनेशनवर लोकेशनवर पोहोचतो. पण मला ही ट्रेनची गर्दी ऍक्च्युली भीती वाटते, आणि स्पेशली ते जे चोर असतात ना, पाकिट चोर, मोबाईल चोर, त्यांची. लेट्स सी. आता 5:08ची येते अंबरनाथ. मी चढते आणि ट्रेनमध्ये चढली की मी तुमच्याशी बोलते. बाय. हॅलो, तर मी अंबरनाथ ट्रेन पकडली, जी आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी चूक होती. प्रचंड गर्दी होती. आत्ता जाऊन मला बसायला मिळालं. म्हणजे हे डोंबिवली आता मी पोहोचीन. मला जायचं कल्याणला आणि मी डोंबिवली आता पोहोचीन. पण इतकी गर्दी ठाण्याला चढायला, हे मुंब्रा जाईपर्यंत प्रचंड गर्दी होती. काही बायका खूप समजून घेतात, पण काही बायकांना जरा पण कॉमन सेन्स नसतो. काही जण खूप अंडरस्टँडिंग असतात. पण मजा आली, कारण की खूप दिवसांनी असा प्रवास केला. सँडविच झालं लिटरली माझं. पण ट्रेनमध्ये प्रवास करताना ह्या गोष्टी खूप सर्वाईव्ह करायला लागणार आहेत आता मला, आणि त्याची सवयही घालून ठेवावी लागणार आहे. कारण की आता मी वसई विरारपर्यंत पोहोचणार आहे, त्यामुळे माहित नाही काय आता. पण ट्रेनमध्ये एक मजा येते की असे छोटे छोटे क्लिप्स येतात, त्याच्यानंतर त्या ज्या गोळ्या येतात, चिकू येतो विकायला, आणि संत्री येतात. ते छान असे हेअर क्लिप्स लागले, पण ते मी बसले त्याच्यापासून खूप लांब आहे. बाकी ओव्हरऑल मजा येते. कल्याणला जाणार आहे आणि येताना टेन्शन नसणार आहे, कारण की येताना थोडा मला लेट पण होणार आहे आणि येताना गर्दी नसते. सो बघू आता काय काय होतंय. ओके, आता मी आता ऑटोमध्ये बसली शेअरिंगसाठी, आणि लोकेशन आत्माराम भोईर चौक कॉम्प्लेक्स करून आहे, तिकडे जाणार आहे. आणि आता किती वाजता फेस्टिवल सुरू होणार आहे काय आयडिया नाही आहे. सो जाऊन थोडं रेस्ट होणार तिथे, जरा पाणी वगैरे पिऊ
आणि मग लेट्स स्टार्ट. बाय. हॅलो, तर जस्ट मी ह्या लोकेशनला पोहोचलेली आहे. ग्लोबल खानदेशी महोत्सव 2026 संध्याकाळी 7 वाजल्यापासून असणार आहे, हे 11 वाजेपर्यंत. आणि इथे तुम्हाला ऑलमोस्ट लोकेशन वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवर देईल, प्रॉपर डिटेलिंगमध्ये विचारून. ठीक आहे. आणि एकदम छान आहे, अगदी छान फिलिंग येते. तसं मस्त गावठी भाज्या वगैरे आहेत. आणि तसंच ना आजचा दिवस इतका छान आहे ना की मला इथे 2 गोष्टी कव्हर करता येणार आहेत. एक तर मी रील पण काढणारच आहे, जी माझ्या इंस्टाग्राम चॅनलसाठी असणार आहे. प्लस इथे आठवडी बाजार पण चालू झालेला आहे, आज गुरुवारचा असतो. सो जे लोकेशन ह्या ग्राउंडचं आहे तेच लोकेशन हे आठवडी बाजाराचं असणार आहे. दर गुरुवारी लागणार आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत. तर चला आता आपण बेसिक गोष्टी माझ्या ब्लॉगमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी बेसिक तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे हे फेस्टिवल. तर चला. तर इथे थोडं चालू आहे डेकोरेशन आणि संध्याकाळचा टाइम झालेला आहे, 6 वाजलेले आहेत, 6-6:30 झाले असतील. आणि इथून सगळं स्टार्ट होतो ना तो आठवडी बाजार चालू होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं आठवडी बाजारामध्येच येतं. हे पाळणे वगैरे आहे ते फेस्टिवलचं पार्ट असेल. पण तुम्ही बघू शकता इथे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. हे बघा, हाफ पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट्स वगैरे आहेत. इव्हन असे छोटे छोटे दागिने पण आहेत जे तुम्ही हे अगदीच गोड पैंजण आहेत, तुम्ही बघू शकता. वेअर करण्यासाठी वगैरे खूप छान वाटेल. असे सिंपल वगैरे हवे असतील. काय प्राइस आहे याची? 70 रुपये आहे. कोणतेही घ्या, 70 रुपये आहेत. हे छोटे मंगळसूत्र वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. हे बघा, 70 रुपयाचं आहे. अशा टाईपचे मंगळसूत्र वगैरे तुम्हाला ह्या आठवडी बाजारामध्ये बघायला मिळणार आहे. तर आठवडी बाजारामध्ये तुम्हाला इथे भाज्या वगैरे पण बघायला मिळतात. हे बघा, शेवग्याची शेंग वगैरे ह्या सगळ्या बाजार इथे बघायला मिळतात. जे आपल्याला अर्धा किलो, 1 किलो 10 रुपये पावणे भेंडी मिळणार आहे तुम्हाला. कसं आहे रे शेवग्याची? 20 रुपये पाव शेवगा. आणि भेंडी कशी म्हणालास पाव? 20 ला अर्धा म्हणजे 10 रुपये पाव. आणि वांगी 20 ला पाव. किती सुंदर मस्त हिरव्यागार भाज्या तुम्हाला इथे अगदी 20 रुपये अर्धा, 10 रुपये पाव अशाने मिळणार आहेत. तसंच नुसते एकच स्टॉल नाही, असे भरपूर स्टॉल तुम्हाला भाज्यांसाठी ऑप्शन इथे आहेत. हा बघा, इथे तुम्हाला कोबी वगैरे या गोष्टीही आहेत, काकडी आहे, शिमला मिरची आहे, टॅमॅटो आहेत. जसं तुम्हाला सांगितलं एकच स्टॉल नाही, तर इथे भरपूर स्टॉल आहेत जे तुम्हाला भाज्यांसाठी स्पेशल असणार आहेत. नुसते भाज्याच नाही, तर तुम्हाला फळं पण मिळणार आहे, ज्याच्यामध्ये कलिंगड, केळं, ऍपल, द्राक्ष वगैरे आहेत. मसाले पण आहेत. असे मसाले पण मिळणार आहे, सुट्टे वगैरे. तुम्हाला ओवा वगैरे, गरम मसाला वगैरे हवा असेल तर तोही मिळून जाणार आहे. ऐकलात का आवाज? 20 का डे. ओके. सो खूप मोठा बाजार आहे. आय थिंक आतल्या साईड पर्यंत पण आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता इथे पण. ओके, हा बघ, हाही एक छान ऑप्शन आहे. आणि इथे आपण कपड्यांच्या इथे जाऊया. चल जरा कपड्यांच्या इथे एक्सप्लोर करूया. सगळं खोबरं पण आहे इथे. सगळा मसाला मिळणार आहे आपल्याला, खडा मसाला. कपड्यांचं पण आहे. मी तुम्हाला आठवडी बाजार जे असतात ना, ज्या आठवड्याला भरले जातात आणि तिथे तुम्हाला सगळे भाज्या वगैरे मिळणार, तशा प्रकारचा हा बाजार आहे जिथे तुम्हाला दागिनेही बघायला मिळत आहेत, भाज्याही बघायला मिळत आहेत. इथे ना थोडे भांडी आहेत, ती बघूया आपण काय आहे तिथे. भांड्यांमध्ये काय ऑप्शन आहे ते बघूया. सो असेही ऑप्शन इथे तुम्हाला बघायला मिळतात. कशी आहे ही प्लेट? 20 रुपयाला. कांदा कसा आहे किलो? हाँ 100 का 5 किलो? हंस क्यों रहे हो? आणि बटाटा कसा आहे किलो? 100 रुपये. किती? 5 किलो 100 रुपये. आणि कांदा पण 5 किलो 100 रुपये. आणि लसूण 100 रुपये किलो. अरे चांगलं आहे मग इथे. भाज्या बघूया. चला आता आपण भाज्या कशा आहेत. भाज्या तुम्ही बघू शकता, एकदम मस्त सगळ्या पालेभाज्या, हिरव्यागार पालेभाज्या बघायला मिळतात. कशी रुपये जुडी आहे बघूया. कशी आहे कांद्याची पात?
₹20 एक कांद्याची 5 जुडी मिळणार आहे. आणि कोथिंबीरची ₹20. मला असं वाटतंय ना की मी जाईपर्यंत जर हा बाजार चालू असेल तर मी इथून भाज्या घेऊन जाणार आहे. भले मला थोडं हेक्टिक होईल पण मला अगदी फ्रेश भाज्या बघायला मिळतात आणि अगदी कमी पैशात, म्हणजे ₹10 पाव अशा पद्धतीने मिळणार आहेत. आणि आईने जेव्हा ही व्हिडिओ बघेल तेव्हा मला ती ओरडेलच, का नाही आणल्यास. सो असा हा आठवडी बाजार आहे, गुरुवारचा असतो. लोकेशन ऍड्रेस वगैरे तर स्क्रीनवर मी दिलेलंच आहे. फक्त तुम्हाला ते प्रॉपर सर्च करून यायचंय की कुठे असणार आहे. कल्याण वेस्टला आहे. ओके, आता आपण जे फेस्टिवल लागलंय ते एक्सप्लोर करूया. ते ट्रॅम्पॉलिंग आहे इथे. ओके, सो त्याचं फिटिंग चालू आहे इथे, तुम्ही बघू शकता. ट्रॅम्पॉलिंगचं फिटिंग चालू आहे. थोडं पार्किंग करायला पण इथे स्पेस ठेवलेला आहे. चला, तर आता हा सेक्शन आहे ना पूर्ण खाण्याचा आहे. म्हणजे इथे तुम्हाला फक्त खाण्याच्या गोष्टी मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आहे मस्त की आगरी कट्टा, मच्छी बिच्छी दिसते त्याच्यामध्ये, पापलेट, हलवा, सुरमई, कोलंबी, खेकडा वगैरे, सुरमई फ्राय. हा हा हा, बघा इथे त्यांनी डेमोला गोष्टी ठेवून दिलेल्या आहेत. कोलंबी आहे, मांदेली आहेत, बोंबील आहेत, बांगडा आहे, चिकन रस्सा आहे, मटन रस्सा आहे, सुखा आहे, ग्रेव्ही आहे, कोलंबी मसाला आहे. सो प्रॉपर आपल्याला इथे जेवता येणार आहे. त्यासाठी छान टेबल काउंटर वगैरे रेडी करून ठेवलेले आहेत. त्यामुळे खाण्याची सोय जरी असली तरी उत्तम बसायची ही सोय आपल्याला इथे दादांनी केलेली आहे. तसंच आपण जर पुढे जातो तर इथे आपल्याला मस्त कुल्फी मिळणार आहे, मलाई पिस्ता रबडी कुल्फी मिळणार आहे. हे बघा, छान अशा मस्तपैकी त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने बनवतात. ठीक आहे, सो हा एक काउंटर आपल्याला इथे मिळणार आहे. कुंदा मिळणार आहे आपल्याला. हा बघा, तुम्ही बघू शकता. हा कुठला आहे दादा कुंदा? बेळगावचा. बेळगावचा ओरिजिनल कुंदा आपल्याला इथे बघायला मिळतोय. तसंच हा पेढा एक आहे, कंदी पेढे. ओके, कसा आहे आणि हे पाकिट? 130, 120, 150. अच्छा, 130, 120 आणि हा डायरेक्ट 150. ह्याच्यात काय खासियत आहे अशी एवढी? अच्छा, हा गुळाचा आहे. ओके, सो ह्या फेस्टिवल मध्ये हेही आपल्याला मिळणार आहे. तसंच इथे लोणची, पापड ह्या गोष्टी आहेत मस्तपैकी. हळद आहे, सेलम हळद आहे, रसगुल्ला. नाही, हे काय रसगुल्ला चपाटा म्हणजे मसाल्याचं नाव आहे? मिरची पावडर आहे का? उकर. हे काय? गावराणी गावराणी मिरची पावडर. गव्हाची पिठं आहेत, नाचणीची पिठे आहेत. हे काय? लसूण खरडा चटणी. तळ्याच्या मिरच्या आहेत, पापड आहेत, कुरडया आहेत. तुम्ही बघू शकता मस्त ताईने लसूण पण मस्त गावठी लसूण ठेवलेला आहे. छान. कसा आहे हा किलो? ₹300 किलो. तुम्ही बघू शकता असा लाल लाल लसूण आहे, एकदम एकदम भरलेला आहे. आणि तो पण तुम्ही बघू शकता. ओके, इथे पण लोणच्यांचे सगळा स्टॉल आहे. वेगवेगळे टाईपचे लोणची तुम्ही इथे बघू शकता. तसंच इथे तुम्हाला इथे पान बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर गोळ्या वगैरे ज्या असतात, पान मसाला वगैरे, त्याही ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय. हे बघा, या ठिकाणी आपल्याला मुगाचे भजे, पुरणपोळी आणि गव्हाची खीर. ओके, इथे ह्या गोष्टी आहेत. सो पुरणपोळी तयार होते, ताईने बघितली. मस्त लाटतायत अशा गोल गोल पुरणपोळ्या आणि हा मस्तपैकी तव्यावर त्या टाकून भाजणार आहेत. किती वेळ लागणार आपल्याला लाटायला आता? झाली? ओके, आता आपण लाईव्ह बघूया ताई कशा मस्तपैकी पुरणपोळी ह्या तव्यावर टाकणार आहे. ओके, हे बघा, प्रत्येकाकडे काही ना काही कला असते आणि स्वयंपाक करणं ही खरी कलाच आहे. ते प्रत्येकाला तितकं सुंदर पद्धतीने जमत नाही. आणि पुरणपोळी करणं म्हणजे खरंच कला आहे. आणि नुसती चपाती करताना माझे वांदे होतात, सतत सारळ भरून. अच्छा, बघा, कशी वाढवली बघितली त्यांनी. तुम्हाला केवढूशी होती ती. मी कॅमेऱ्यात बोलते, केवढूशी होती. ताईने किती छान हातावरती अशी गोल 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 करून मस्त साईज मध्ये वाढवलेले आहे. आणि असं करत करत ते या तव्यावर टाकणार आहे. सो मला असं वाटतं मी एवढा ट्रेनचा प्रवास करून आली आहे एवढ्या गर्दीतून, आणि ते वसूल होणार आहेत. कारण इतक्या छान छान गोष्टी मला ह्या फेस्टिवल मध्ये बघायला मिळणार आहेत. बघा, त्यांचा फ्लेम ताईंनी वाढवलाय. हा बघा, आणि आता ती परतणार कसं आहे ते पण बघूया आपण.
गव्हाची खीर, भरीत भाकरी ठेचा, इथे म्हणजे पूर्ण गावरान गोष्टी आपल्याला इथे खायला मिळणार आहेत. जसं जसं आपण शेतात खातो भरीत, वांग्याचं भरीत, भाकरी ठेचा, तसा फिलिंग ह्या काउंटरवर आपल्याला मिळणार आहे. सो ना ठाण्यात भरपूर एक्झिबिशन्स केलेत, पण आता ना वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन फेस्टिवल करायला खूप मजा येते. कारण की लोकेशन वेगळं आहे, माणसं वेगळी मिळत आहेत बघायला आणि एक्सप्लोअर करायला मिळतंय. आणि कल्याणमधल्या माणसांचं प्रेम आता आपल्या चॅनलला मिळणार आहे. हे बघा ते कशा पद्धतीने, वाव, सिरियसली इतकं सुंदर पद्धतीने ताईने ती परतली आहे. मस्त ताई. चला आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया की आपल्याला काय बघायला मिळतंय. इथे आपल्याला खानदेशी तडका बघायला मिळेल. मस्तपैकी तळलेल्या मिरच्या आहेत, काळी भाकरी आहे. हे काय आहे? ही मूग भजी आहे, मूग भजी आहे, भाकरी ठेचा. भाकर आहे, अच्छा, भरलेली मिरची आहे, भरलेली मिरची. वरण, भरलेली वांग्याची भाजी, ओके, बट्टी, ठेचा. लिंबू. मस्तपैकी गावरान तडका आपल्याला इथे खायला मिळणार आहे. आणि अशा पूर्ण रेडी थाळीची प्राइस किती आहे? 150 रुपये. 150 रुपयाला फक्त आपल्याला छान गावरान जेवण जेवायला ह्या स्टॉलला मिळणार आहे. तसंच आपण आता पुढे जाऊया. इथे जरा आपल्याला गर्दी दिसते. इथे पुन्हा पुरणपोळी आहे, आवळे आहेत. ठीक आहे, काय याचं नाव? वरणबट्टी, झुणका भाकरी, पाटोळी. ओके, पाटोळी भाजी, भरीत भाजी आणि पुरणपोळी. सो या स्टॉलमध्ये आपल्याला ते सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. खास पुरणपोळी बनवण्याचा हा त्यांचा तवा आहे वाटतं. इथे हाय, हे काय थालीपीठ आहे? थालीपीठ मस्तपैकी ताई फ्राय करतायत. मस्त काळी भाकरी भाजतायत. बघा हा स्टॉल पूर्ण मस्तपैकी भाकरी, दोन भाजणीचे थालीपीठ, दोन भाजणीचे. ओके, म्हणजे दोन प्रकारचे भाजणी वापरून केलेलं थालीपीठ असणार आहे. दोन भाकरी, भरीत ठेचा 150. ओके, 150 150 150. हे बघा सगळे छान असे त्यांनी इथे रस्सा वगैरे रेडी केलेला आहे. पापड आहे हा ठेव. शेगाव मसाला कचोरी. ओके, शेगावची कचोरी. पुरणपोळी बघू शकता तुम्ही, केवढी मोठी पुरणपोळी आहे. एक पुरणपोळी मला वाटतं एक माणूस खाऊच शकणार नाहीये. 2 माणसांचं पोट भरेल एका पुरणपोळीमध्ये. आणि असे मस्तपैकी दादा लाटतायत. त्यांचा पोलपाटच तुम्ही बघू शकता, एवढं मोठं पोलपाट आहे हे. पांढरा कपडा लावून त्यांनी छान असे पोलपाटावर पुरणपोळी, तुपाचा वाडगा तुम्ही बघू शकता. आणि एवढं पाट भर दादा पुरणपोळी लाटतायत. आता ही बघा, तसेच दादा परत पुन्हा ती हातावर प्रॉपर सेट करून, मजा येते मला हे सगळं बघायला. ओके, तुम्ही वाट बघते हे कसं, हे एवढी मोठी पुरणपोळी आहे, बाप रे. आणि त्यांनी काय अंदाज आहे, काय प्रॅक्टिस आहे, जबरदस्त. ओके, सो हे असं हे फेस्टिवल आहे. नेहमीप्रमाणे इथे आपल्याला लहान मुलांसाठी ऑप्शन्स बघायला मिळतात. त्याच्यामध्ये इयरिंग्स वगैरे आहेत, क्लिप्स आहेत, हेअर बँड आहेत, ऑप्शन्स आहेत. आई किती गोड क्लिप. हे जर घेतलं तर मुक्कू वेडीच होऊन फिरेल वेण्या घेऊन. बोले माझे पण लांब झाले, मी चिडवते तिला तर. ओके, हे क्यूट क्यूट हेअर बँड आहेत. काय प्राइस आहे याची? काही 50 रुपये. हेअर ऍक्सेसरीज मध्ये सगळे 50 मध्ये ऑप्शन आहेत. हे बघ, हे मंगळसूत्र सध्या ट्रेंडिंग चालू आहे क्रिस्टल्स मध्ये. ह्याची काय प्राइस आहे ताई? 650 रुपये हँडमेड मंगळसूत्र इथे आहे. आणि ह्याची काय प्राइस आहे? 50 रुपये. ह्याची काय प्राइस आहे? 350. बकुळी. ओके, छान छान ऑप्शन आहेत ताईंकडे. मंगळसूत्रांमध्ये किती गोड ऑप्शन आहेत. नथी बघ किती सुंदर आहेत. काय प्राइस आहे ही? आपण आहोची नथ नेहमीच बघतो, आता आपल्याला ह्या फेस्टिवल मध्ये आईची नथ बघायला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये छान 100 रुपयाची आहे. बारशात वगैरे नवीन आईला घालायला खूप सुंदर हा एक ऑप्शन इथे आहे. तर महोत्सव म्हटलं तर एंटरटेनमेंट आलंच, आणि ग्लोबल खानदेशी महोत्सव म्हटलं तर तुम्ही बघू शकता. ओके, सो काहीतरी स्टार्ट होतं इंटरेस्टिंग. सो गाणी असेल तर मी घेणार नाहीये, ते रेकॉर्ड करणार नाही बिकॉज आपल्याला कॉपीराईट पडेल. आता
आता बाकी ओव्हरऑल जी शॉपिंग आहे इथे काय काय करता येईल ते तुम्ही रील मध्ये बघा. सेम नावाने माझ्या आयडी आहे, इन्स्टा आयडी मध्ये तुम्हाला ग्लोबल खानदेश महोत्सव वर्ष 11वे दिवस दुसरा आलेल्या सर्व कल्याणकरांचे, मान्यवरांचे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आलेल्या खवय्यांचे मी वर्षा पाटील आपले सहर्ष स्वागत करत आहे. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सव 2026 मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्लोबल खानदेश महोत्सव म्हणजेच आपल्या खाद्यपदार्थांची पर्वणी. एवढंच नव्हे तर आपल्या या ग्लोबल खानदेश महोत्सवाची संस्कृती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपल्या अहिराणी गाण्यांवर थिरकण्याची सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि याच देही याच डोळा अनेक नानाविविध कार्यक्रमांचा रेलचेल आपल्या या खानदेश महोत्सवामध्ये असणार आहे. आपल्याला माहितीच आहे काल आपला पहिलं पुष्प आपण रोवलेलं आहे. आणि हॅलो, तर मी आता फर्स्ट टाइम ट्राय करते फायर पान. आणि मला चटका नाही लागणार ना? मला ॲक्च्युली पान हा जास्ती प्रकार आवडत नाही, पण मला हे लाईफमध्ये ट्राय करायचं होतं आणि खानदेशी महोत्सवमध्ये ट्राय करायला मला मिळतं आहे. आणि ते मस्तपैकी आता गरमागरम चटका तोंडाला नाही लाग. हां, हॅलो. तर मी जस्ट घरी आलेली आहे. मी फेस्टिवल एन्जॉय केला खूप. थोडं जाताना मी तुम्हाला सांगितलं की मला ट्रेनमध्ये जी गर्दी सापडली त्याने थोडं हेक्टिक झालं, पण ओव्हरऑल फेस्टिवल खूप छान होतं आणि आठवडी बाजार पण तिथे होता. ही माझी मुकू आहे, तुम्हाला माहितीच आहे. बाळ माझी वाट बघत होतं माझं बाळ. नाही सोन्या, तू काय केलं बच्चा? मम्मा मी बोलला मला किलो ना सँडविच वाला. मम्मा बोलला आ घेऊन ना. ते आणि खूप 50 रुपये होता आणि ते आणि मी आणि लवकर मम्माकडे कळली नाही आला. मी कधी आला आहे म्हणजे मम्मा लवकर कधी आलं. मी बोललं मम्मा तू किलोने आणला का? मम्मा बोललं नाही. माझी इज्जत कळली. आणि किती नालायक आहे. इकडे ना आपण एडिट करूया व्हिडिओचा. ओके, तर छान गेला आजचा दिवस. माझ्या मुकुला माझी खूप आठवण आली. मला पण मुकुची खूप आठवण आली. ओके, जर तुम्हाला हा माझा व्लॉग माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा. बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.